देव आहे की नाही त्याबद्दल भगवान गौतम बुद्ध काय म्हणाले ते आपण जाणून घेऊया. भगवान बुद्ध जे सांख्य समुदाय वंशातून येत होते, त्यांच्या धार्मिक विचारांचा, चालीरीतींचा भगवान गौतम बुद्धाच्या जडणघडणीवर पडलेला असणार. भगवान बुद्धाच्या जन्मावेळी असित नावाचे जे कोणी श्रमण मुनी ऋषी असतील, त्यांनी गौतमाबाबतीत भविष्यवाणी केली होती की हा एकतर बुद्ध बनेल किंवा चक्रवर्ती सम्राट बनेल. त्या काळात आजच्यासारखे फसवणूक करणारे बोवाबाज नव्हते. जे काय त्यांना दृष्टात होईल ते संन्यासी लोक स्पष्टपणे सांगायचे. ती गोष्ट चांगली असो वा वाईट असो, ते सत्यच बोलायचे. अनेकांना भविष्यवाणी आणि पुनर्जन्म या गोष्टी समजणार नाहीत. या गोष्टी मनाशी संबंधित आहे. दैनंदिन जीवनात आपण जगताना काही गोष्टींचा अंदाज बांधतो. ते अंदाज कधी कमी कालावधीसाठी असतात तर कधी दीर्घ कालावधीसाठी असतात. क्रिकेटमध्ये एखादा कॅच उडाला तर तो झेलणारा खेळाडू तो बॉल कुठे पडणार याचा अंदाज लावत असतो. त्यानुसार तो आपली पोझिशन ॲडजस्ट करतो. ही झाली कमी कालावधीसाठी भविष्यवाणी. जर हा कॅच झेलला गेला तर ती झाली खरी भविष्यवाणी. हा प्रकार झाला स्वतःशी केलेली भविष्यवाणी. काही लोक इतरांना बसखाली, ट्रेनखाली जाताना अचानक देवासारखे धावून येऊन वाचवतात. त्यांना त्या लोकांच्या भविष्याचा अंदाज आलेला असतो. योग्य वेळी ते योग्य निर्णय घेऊन एखाद्याचे भविष्य बदलतात. असाच प्रकार काही लोकांना ज्ञानसाधनेमुळे अगदी हाय लेवलचे भविष्य समजण्याची क्षमता प्राप्त होते. काही लोक 2-3 दिवसाची तर काही लोक संपूर्ण जन्माची भविष्यवाणी जाणून सांगतात. आता शास्त्रज्ञ ग्लोबल वॉर्मिंगबद्दल बोलतात. काही वर्षांनी सूर्य पृथ्वीला जाळून टाकेल. यासुद्धा शास्त्रीय भविष्यवाणीचेच प्रकार आहेत. हवामानाचा अंदाज हाही एक भविष्यवाणीचाच प्रकार आहे. त्यात आधुनिक शास्त्राची मदत घेतली जाते. तसेच पुनर्जन्माची ही गोष्ट आहे. पुनर्जन्म म्हणजे मागील जन्माच्या स्मृतीत राहिलेल्या काही आठवणी. संपूर्ण शरीराचा पुनर्जन्म होऊ शकत नाही. मागील जन्माची आत्म्याच्या शिल्लक राहिलेल्या आठवणी म्हणजे पुनर्जन्म. तरीही या गोष्टी जोपर्यंत आधुनिक शास्त्राने सिद्ध होत नाहीत तोवर काही लोक याला काल्पनिकच म्हणणार. मी यांना काल्पनिक मानत नाही, तर अजून सिद्ध न झालेल्या गोष्टी असेच म्हणते. तर हे झाले भविष्यवाणी आणि पुनर्जन्म. या गोष्टीचे थोडक्यात स्पष्टीकरण भगवान गौतम बुद्धाच्या बाबतीत आहे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची भविष्यवाणी करणारे असित यांनी त्यांच्यासाठी 2 ऑप्शन सांगितले. एक चक्रवर्ती सम्राट आणि दुसरा बुद्ध बनण्याचा. याचा अर्थ असित यांना नक्कीच बुद्ध आणि सम्राट या 2 शब्दाचे अर्थ माहीत होते आणि त्यांना आधीच जन्मून गेलेल्या चक्रवर्ती सम्राट आणि बुद्धांचीही थोडीफार माहिती असावी. असित हे स्वतः श्रमण होते. श्रमण म्हणजे काय? आधीच्या बुद्धाच्या अनुयायांना श्रमण म्हटले जाते. त्या काळात मगधावर राज्य करणाऱ्या राजांना चक्रवर्ती सम्राट म्हटले जात होते. हे ऐकीव माहीत होते. तज्ज्ञांनी अजून माझ्या माहितीत भर टाकावी. प्राचीन काळात उत्तर भारत हा बौद्धिक सांस्कृतिक दृष्टीने खूप समृद्ध भाग होता, कारण त्यांचा संबंध संपूर्ण आशिया खंडातील वेगवेगळ्या संस्कृतीशी येत होता. या संस्कृतीमध्ये भौगोलिक अंतर
हे फार होते. त्यामुळे यांच्या संस्कृतीशी एकमेकांच्या संस्कृतीशी समरसता खूप धीम्या गतीने होत होती. त्या काळात देव ही एक खूप मोठी चमत्कारी शक्ती असणारी कोणीतरी दिव्य शक्ती अशी इतर जगातील संस्कृतीची मान्यता होती. तर जम्बूद्वीपातील लोकांची देव ही मान्यता थोडी वेगळी होती. ते लोक सिद्ध पुरुषांनाच देव म्हणत होते, सिद्ध स्त्रियांना देवी म्हणत होते. नंतरच्या काळात सर्वच स्त्रियांना आदरवाचक देवी म्हणत होते. देवदेवी या बुद्ध बनण्याच्या मार्गातील जी साधना केली जाते त्यातील एका टप्प्याला देव बनणे असे मानले जात होते. ध्यान मार्गातील देव ही स्टेप बुद्धाच्याही खूप खालची स्टेप आहे. बुद्ध ही सर्वात वरची टॉप स्टेप आहे. सिद्धार्थ गौतम फक्त एकाच दिवसात सर्व स्टेप पार करून बुद्ध जागृत झाले होते. सिद्धार्थ आणि गौतम हेही त्यांची घर सोडल्यानंतरची नावे आहेत. त्यांचे घरातील नाव सुकीर्ती होते, जे त्यांच्या अस्थिकलशावर सापडले आहे. आजचे देव आपण जे बघतो किंवा जे आपणाला दाखवले जातात त्यांच्याविषयी कोणाच्याही भावना न दुखवता बोलूया. आजचे देव हे मानव नसून वेगवेगळ्या मार्गाने काल्पनिक किंवा असिद्ध रीतीने आलेले देव आहेत. हे देव मानव नसून त्यांच्याकडे असीमित अमानवी शक्ती आहेत. हे देव वादळे आणतात, मुसळधार पाऊस पडतात, हवेतील ऑक्सिजन काढून घेतात. कोणी आपल्या तोंडामध्ये अख्खे ब्रह्मांडच धारण करून बसलाय. वर्णन करावे तेवढे कमीच आहे. आणि पुढे भावना दुखवण्याची भीती आहे, ती वेगळीच. तर सांगण्याचा मुख्य मुद्दा हा आहे की बुद्धाच्या काळात देव संकल्पना वेगळी होती आणि सध्याच्या काळात देव ही संकल्पना वेगळी आहे. आजचे देव बुद्धाच्या काळात आणि त्यांच्या आधीच्याही काळात नव्हते. जर त्या काळात चमत्कारिक देव नव्हतेच तर बुद्धाने देवांना मानण्याचा आणि न मानण्याचा प्रश्नच येत नाही.